नमस्कार यूट्यूब फॅमिली। आज आपण आपल्या किचनमध्ये लाल मिरचीचं लोणचं बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी 4 चमचे मोहरी घेतली आहे, 4 चमचे बडीशेप घेतली आहे, 1.5 चमचा मेथी घेतला आहे, 1 चमचा काळा मिरी घेतला आहे, 2 चमचे मीठ घेतला आहे, 2 चमचे जिरं घेतला आहे, 1 चमचा ओवा घेतला आहे, 1 चमचा काळा मीठ घेतला आहे, 2 लिंबांचा रस घ्यायचा आहे आपल्याला आणि चिमूटभर हिंग, 1.5 कप तेल आणि 1 चमचा हळद। इथे मी हळद दाखवायला विसरली आहे। या चमच्याने मी सगळं साहित्य मापून घेतलं आहे। तर आपण मसाला तयार करून घेऊया। त्याआधी मी 1.5 कप तेल गरम करायला ठेवलंय। पॅन गरम करून मीडियम फ्लेमवर आपल्याला काळा मिरी 3 ते 4 मिनिटं भाजून घ्यायची आहे। तेल आपला गरम झाला आहे, गॅस बंद करूया। आता आपल्याला 4 ते 5 मिनिटं मेथी भाजून घ्यायची आहे। मेथी भाजून झाल्यानंतर आपल्याला मोहरी ही 4 ते 5 मिनिटं भाजून घ्यायची आहे। त्याच पॅन मध्ये आपण बडीशेप भाजून घेऊया। 2 ते 3 मिनिटांनंतर त्यामध्ये जिरे मिक्स करूया। 2 मिनिटं भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ओवा मिक्स करायचे आणि छान भाजून घ्यायचे। आपल्याला हे सगळं साहित्य मिक्सर मध्ये वेगवेगळं जाडसर वाटून घ्यायचे। इथे मी काळा मिरी आणि मेथी वाटून घेतली आहे। इथे मी बडीशेप, जिरा आणि ओवा जाडसर वाटून मिक्स केलंय। मोहरी जाडसर वाटून मिक्स केली आहे। साधं मीठ आणि काळं मीठ मिक्स केलंय। यामध्ये मी 1 चमचा हळद मिक्स करते, हिंग मिक्स केलंय। हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचंय। आता त्यामध्ये मी लिंबाचा रस मिक्स करते। हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचंय। या मसाल्याला खूप छान वास येतो। आपलं तेल पूर्णपणे थंड झालं आहे। आता ते थोडं थोडं यामध्ये ओतून मिक्स करून घेऊया। तेल एकदम न ओतता थोडं थोडं ओतून आपल्याला मसाला ओलं करून घ्यायचंय। आपला मसाला तयार झाला आहे। आता आपण मिरच्या कट करूया। मिरचीचं देठ कापून त्याला मध्ये चीर पाडून घ्यायची आहे आणि बिया काढून घ्यायचे आहेत। जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर बिया नाही काढल्यात तरी चालतील। आता आपल्याला मिरचीचे छोटे छोटे पीस करून घ्यायचे। या मिरच्या सीझनल आहेत, या जानेवारी फेब्रुवारी या महिन्यात मार्केटमध्ये दिसतात। आपल्या मिरच्या इथे कापून झाल्या आहेत। त्यामध्ये आता आपण मसाला भरूया। आपल्याला मिरच्यांमध्ये या पद्धतीने मसाला भरून घ्यायचा आहे। मिरच्या भरून झाल्यानंतर आपण बरणीमध्ये त्याचा थर लावून घेऊया। थर लावून झाल्यानंतर त्यामध्ये मसाल्याचा एक लेयर टाकून वरून तेल ओतूया। परत आपल्याला त्याच पद्धतीने मिरच्यांचा थर लावून घ्यायचा आहे, वरून मसाला टाकायचा आहे आणि तेल ओतायचे आहे। हा लोणचा तयार झाल्यानंतर आपल्याला 4-5 दिवस दिवसातून एकदा तरी हा चमच्याने ढवळून घ्यायचे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। इथे आपलं लोणचं तयार झालं आहे। आणि हो, सबस्क्राइब करायला विसरू नका। Please like, share and subscribe my channel and click the bell icon. Thank you.